राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाला वेगवेगळ्या पक्षातून उमेदवार मिळावा, ओबीसींकडे पक्षांनी दुर्लक्ष करू नये, अन्यथा कोणाला विजयी करायचं आणि कोणाला पाडायचं हे ओबीसी ठरवतील, असा इशारा ओबीसी आंदोलनाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिलाय। जिल्ह्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची हरिप्रिया मंगल कार्यालयात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। या बैठकीला माजी महापौर संगीता खोत, संजय विभूते, विष्णू माने, राजेंद्र कुंभार, सविता मदने, कल्पना कोळेकर, वर्षा निंबाळकर, आकाराम मासाळ, संग्राम माने, नंदू निळकंठ आदी जण उपस्थित होते। या बैठकीत सांगलीतील ओबीसी एल्गार महामेळाव्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार झाला। यावेळी बोलताना प्राध्यापक लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, ओबीसी समाजाची संघटनात्मक बांधणी आणि भविष्यातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य असणाऱ्या ओबीसी समाजाला वेगवेगळ्या पक्षातून किती तिकीट मिळणार, प्रतिनिधित्व आणि लढण्याची संधी मिळणार का? बहुसंख्येने असणाऱ्या ओबीसींना सर्व पक्ष दुर्लक्षित करणार आहेत। मात्र आता आपण निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिकेत असून प्रत्येक पक्षांना ओबीसी बांधवांना प्रतिनिधित्व देऊन लढण्याची संधी द्यावी, अन्यथा ओबीसींनी कोणाला मत द्यायचं आणि कोणाला पाडायचं हे ओबीसी ठरवतील, असा इशाराही त्यांनी दिलाय। देशात जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी करत आहेत। मात्र महाराष्ट्रातील त्यांचे नेते त्याबद्दल एक शब्द देखील काढत नाहीत। असा डबल स्टँड सुरू आहे, हे चुकीचं आहे। याच नेत्यांनी काँग्रेस कशी संपवली हे मी खासदार राहुल गांधी यांना पुढील आठवड्यात प्रत्यक्ष भेटून सांगणार असल्याचे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सांगितले।